नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ग्रीन पीस किंवा फ्रोझन वाटाणे कसे बनवायचे ती रेसिपी बघणार आहे. यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. यासाठी लागणारे वाटाणे मी सोलून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत थंड पाण्याने. मीठ आणि साखर पण लागणार आहे आपल्याला. साधारण 3 किलो वाटाणे घेतलेले आहेत मी. या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मीठ आणि साखर घालून घेणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे पाण्यामध्ये आणि उकळवून घेणार आहे. मग आपण याला बाहेर काढणार आहे. मग थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहे, कपड्यावर पसरवून घेणार आहे. मग आपण झिपलॉक बॅगमध्ये याला भरून ठेवणार आहे. आता मी या पातेल्यामध्ये हे वाटाणे घालून घेणार आहे. सगळे वाटाणे मी गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मीठ साखर हे घातलेलं होतं, कारण वाटाण्याचा रंग आपल्याला छान असाच राहिला पाहिजे म्हणून. बाजारामध्ये हिरवे वाटाणे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत आणि स्वस्तही आहेत. अशाच वेळेमध्ये आपण हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणून मी बाजारामधून वाटाणे घेऊन आले. त्याच्यानंतर त्या शेंगा सोलल्यानंतर एक साधारण 3 किलो वाटाणे घेतलेले आहेत आपण ग्रीन पीससाठी. छोट्या गावामध्ये ग्रीन पीस पटकन अवेलेबल होत नाही, म्हणून आपण हे वर्षभरासाठी स्टोअर करून घेऊ शकतो. कोणती पण रेसिपी आपल्याला बनवायची असेल वाटाण्याशी रिलेटेड तर पटकन आपण फ्रीजमधून 10 मिनटं एक बाहेर काढून ठेवून बनवू शकतो. म्हणून आपण हे ग्रीन पीस वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. याला छान उकळी आल्यानंतर आपण काढून घेणार आहे, मग थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे. वाटाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपण याला चाळणीमध्ये काढून घेणार आहे. मग आपण याला थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे. जास्त पण शिजू नाही द्यायचे, थोडंसं उकळलं की आपण याला काढून घ्यायचं. सगळे वाटाणे वरती आलेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. वाटाणे मी गरम पाण्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत. या ठिकाणी गमेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे ग्रीन पीस घालून घेऊया, थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून देऊया. वाटाणे मी थंड पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. थोडा वेळ अशाच आपण याला थंड होऊन देणार आहे. मग पुन्हा चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि पुन्हा आपण याला कपड्यावर पसरवून घेणार आहे. वाटाणे मी थंड पाण्यातून पण बाहेर काढून घेतलेले आहेत. आता याला चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलं होतं थोडा वेळ मी. आता कपड्यावर आपण याला पसरून घेऊया. थोडेसे सुकले की मग आपण भरून ठेवूया याला. वाटाणे मी कपड्यावर पसरवून दिलेले आहेत. वाटाणे आपले सुकून झालेले आहेत. थोडा वेळ मी कपड्यावर पसरवल्यानंतर यातलं पाणी निघून गेलेलं आहे. तर आता मी याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. झिपलॉक बॅग अवेलेबल नसतील तर जाडवाल्या प्लास्टिकमध्ये भरून ठेवून आपण याला दिव्याच्या मदतीने सील करून घेणार आहे. ग्रीन पीस असं मी प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून दिव्याच्या साह्याने याला सील करून घेतलेलं आहे. आपल्याकडे जर झिपलॉक बॅग अवेलेबल नसतील तर असे पण आपण प्लास्टिकमध्ये पॅक करून स्टोअर करू शकतो. तर आपला हा ग्रीन पीस फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला ज्या वेळेस हवा असेल त्यावेळेस 10 मिनटं आधी बाहेर काढून तुम्ही हा वापरू शकता. ग्रीन पीसची ही रेसिपी माझ्या गावाकडच्या मैत्रिणींसाठी आहे, ज्यांना पटकन बाजारामध्ये ग्रीन पीस अवेलेबल होत नाही. त्यांनी असा स्टोअर करून वर्षभरासाठी ग्रीन पीस ठेवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.